नमस्ते मॅडम. नमस्ते. तुमचं नाव सांगा सर्वप्रथम. मनीषा प्रदीप माने. गाव कोणतं आहे तुमचं? भालवडी. भालवडी कोणता तालुका येतो? मान तालुका. मान तालुका, जिल्हा सातारा. जिल्हा सातारा. तुम्ही आलता त्यावेळेला काय त्रास होत होता तुम्हाला? मला असं मानेत खूप दुखत होते आणि असं वागताना खूप त्रास व्हायचा. चक्कर वगैरे यायची किंवा चक्कर यायची आणि हाताने म्हणजे असं हात काय वस्तू घेतल्यावर असं सुंद पडायचा हात. सुंद पडायचा हात. तुम्ही ट्रीटमेंट कुठे घेतली पहिली? मसवडमध्ये. मसवडमध्ये घेतलेली. तिथं काय काय ट्रीटमेंट केलं तुम्ही? वजन लावलं होतं मानेला. हां, लावलं होतं 5 किलोचं वजन लावलेलं होतं. एक्सरे वगैरे काढलाय बाकी? एक्सरे काढलं. तिथल्या ट्रीटमेंटमध्ये काय तुम्हाला फरक वगैरे काहीच नाही. किती दिवसापासून हा त्रास होता तुम्हाला? मला आता 2 महिने झाले. 2 महिने झाले. आता तुम्ही इथं आला, इथं ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला किती फरक वाटतोय? खूप खूप फरक पडतो. खूप म्हणजे सरी अंदाजे सांगा की आता बरंच वाटतं. वेदना वगैरे काय जाणवतात का? काहीच नाही. 1% ही वेदना जाणवत नाही. मी तुम्हाला आता इंजेक्शन वगैरे काय दिले का? काहीच नाही. किंवा गोळ्या वगैरे काय चालल्यात का काहीच तुम्हाला? नाही. मग किती फरक वाटतोय तुम्हाला? 100%. 100% फरक वाटतोय. हे समाधान आहे का तुम्ही हो. याच्यामध्ये? आणि इतरांना याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय का? तुम्हाला काय जे वाटते ते सांगा. होय होय. 100% फरक 100% होईल. तुम्हाला इथला पत्ता कोणी दिलता? आमच्या गावात आले तिथं माणसं आलेले होते. हां. तुम्हाला सुरुवातीला यायच्या आधी तुम्हाला वाटत होतं की तुम्हाला एवढा फरक पडेल? नाही तुमच्या मनात किती शंका होती की हो. मला गुण येईल का किंवा हो. नाही येईल का? असं प्रत्येकाला वाटत असते. हो. तसं तुम्हाला काय काय वाटलं की बाबा मला मला खूप संख्या आली कारण 4-5 दवाखान्यात मी गेले. हां. मला कुठंच फरक पडला नाही. हे तर गुण येईल असं वाटलेलं का तुम्हाला एवढ्या झटपट? वाटलं नव्हतं हां. तर आता पडलाय. पडला नाही. ओके, समाधान आहे. हो. थँक्यू.